लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागात आपल्याला बघायला भेटतंय की पार्थला काव्याबद्दल स्वप्न पडते, पण काहीतरी आवाज होतो आणि त्याला जाग येते. तेवढ्यात त्याला काव्याची व्हॉईस नोट येते की रेड वेल्वेट पेस्ट्री कशी होती. त्याला काव्याचा हट्टीपणा सहन होत नसतो. त्याला भूक लागते म्हणून तो स्वयंपाकघरात जातो, तर सगळा स्वयंपाक संपलेला असतो. शेवटी त्याला फ्रीजमध्ये काव्याने पाठवलेली पेस्ट्री दिसते. तो ती खायला जातो. तितक्यात 16 डिसेंबरला पाहिलेला जीवा काव्याचा फोटो त्याच्या डोळ्यासमोर येतो. तो काही न खाता झोपून जातो. दुसऱ्या दिवशी जीवा जीवा जेव्हा साखर झोपेत असतो तेव्हा त्याला नंदिनीचे स्वप्न पडते. त्याला त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले पण क्षण स्वप्नात दिसतात. तो झोपेत नंदिनीचं नाव बडबडत राहतो. तेव्हा मानिनी येऊन त्याला शांत करते आणि वास्तवात परत आणते. त्यावेळी मानिनीसोबतच्या संभाषणात तो तिला सांगतो की तो नंदिनीला लवकरच घरी परत घेऊन येईल आणि ती जेव्हा इथे परत येईल तेव्हा त्याच्या खोलीतील वस्तू जशाच्या तशा राहतील. मानिनीला जीवाच्या धीराचं कौतुक वाटतं. इकडे किचनमध्ये पार्थ त्याच्यासाठी ऑमलेट बनवत असतो. ऑमलेट बनत असताना तेव्हा रम्या उगीच लुडबुड करू लागते. ती तिथे येते आणि काव्याच्या नावावरून टोमणेही मारते. संधी साधून त्याला स्वयंपाकघरात मदतही करते. पार्थ तिला तसं नाहीच बोलतो की मी करतोय म्हणून, पण रम्या पुढे पुढे करून त्याला मदत करायची असतेच तिला. तेवढ्यातच काव्याचा व्हिडिओ कॉल येत असतो. काव्याचा येणारा व्हिडिओ कॉल पार्थ उचलतच नाही. रम्या मुद्दाम सांगते की काव्याचा कॉल उचलून घे ना, तिला दाखवून दे ना की तिच्या आठवणीत तू झुरत नाही येत म्हणून. कशाला तू तिचा कॉल उचलत नाही. खरं तर रम्याच्या मनात एकच इच्छा असते की काव्याच्या जळफळाट व्हावा अशी तिची इच्छा असते. शेवटी ती काय करते, ती स्वतःच फोन उचलते. तेव्हा पार्थ तिला 1-2 वेळा नाही म्हणतो, पण रम्या आगाऊपणा करून फोन उचलतेच. रम्याने काव्याचा फोन उचलला हे बघून काव्या भयानकच चिडते आणि बोलते, काय गं भिकेटलेली सिनेमन कॉफी, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्याकडे काय करतोय. काय गं तुझा हात दुखत होता ना, आता फोन उचलायला बरं तुझा हात बरा होऊन गेला गं. तेव्हा रम्याला लगेच आठवतं काव्या याआधी घरी आलेली असते आणि तिने रम्याचा हात पिरगळलेला असतो. त्यावरून रम्या मुद्दामच सांगते, हो ना दुखत होता, पण पार्थने माझ्याकडून हाताचा व्यायाम करून घेतले आणि ती एक्सरसाइज केल्यामुळे तिच्या हाताला आता बरं वाटतंय. काव्य चिडते, पण ती संयमाने घेते. ती दाखवतच नाही की मी चिडली म्हणून. ती बोलते की बहिणीचा हात मुरगळला असेल तर भाऊ तिची सेवा करतोच. खरं तर काव्याची चिडचिड व्हावी म्हणून खरं तर रम्याने फोन उचललेला असतो, पण काव्याने रम्या पार्थला भावंड म्हटल्यावर रम्याची चांगलीच जळफळाट होते. तेव्हा रम्या बोलते, मी बहीण नाही आहे त्याची, मैत्रिणी. तेव्हा काव्या बोलते, हो का, पण आमच्याकडे ना मामाच्या मुलाला भाऊच म्हणतात अगं, आणि आम्ही राखीसुद्धा बांधतो. शेवटी रम्या चिडते आणि ती काव्याला म्हणते, तुमच्याकडे तर काय भावासारख्या धीराबरोबरच अफेअर करतात. काव्याला काय बोलावं सुचेना असं होतं, पण पार्थलाही रम्याने मर्यादा ओलांडलाय म्हणून पार्थही चिडतो. तिला सांगतो की इनफ रम्या, शट अप, काय बोलतेस तू हे, आणि तिच्याकडनं फोन घेऊन पार्थ तिथून निघून जातो. आता रम्याने डिवचल्यावर काव्याची खूप सारी चिडचिड होत असते, पण रम्या मात्र ठरवते की पार्थसमोर मी 16 डिसेंबरचा विषय असा वारंवार काढेल आणि त्या झाडाला खतपाणी मी टाकतच राहील म्हणून. या सगळ्या प्रकारानंतर काव्या खूप चिडचिड करते आणि डायनिंग टेबलवर येऊन बसते. तेव्हा नंदिनी तिला आवाज देत असते की काव्या, तुझ्यासाठी पोहे नाश्ता करून घे म्हणून. तेव्हा रागाच्या भरात नंदिनीने दिलेले पोहे काव्या खूप घाईघाईने खाण्याचा प्रयत्न करते आणि तिला त्यातच ठसका लागतो. तेव्हा नंदिनी तिला पहिले सांगत असते की काय गं, काय चाललंय तुझं, एवढी घाईघाईने का खाते. नंदिनी तिची विचारपूस केल्यानंतर तिला सांगत असते की ती रम्या मला काय काय बोलून गेली. त्यावर नंदिनी काव्याची बाजू घेत नाही, पण चिडचिड करून काही होणार नाही असे सांगते. तुला काय वाटतं, कोणी तुम्हाला बोलूच नाही असं वाटतं का. तेव्हा काव्य तिला सांगत असते की ताई, तू आणि पार्थने एकदा मला आणि जीवाला माफ केलं तर ह्या गोष्टी येणारच नाही ना. तेव्हा नंदिनी बोलते की आता तुम्ही असं पण थोड्या दिवस रागही व्यक्त करायचा नाही का. इतकं आम्ही मोठ्या मनाचं वाटलो का तुम्हाला. आहोत मोठ्या मनाचं, पण मनाला कुठेतरी लागतं ना. पण नंदिनीला स्वतः ती अपराधी वाटत असते आणि ती बोलत असते की खरं तर तुझी काही चूकच नाही आहे, चूक माझीच आहे. तेव्हा ती तिला प्रत्येक क्षण काव्याला आठवून देत असते की ज्या वेळी मी तुला ह्या गोष्टींसाठी विरोध करत होती त्यावेळी तुझ्या मनाची काय अवहेलना होत असेल ते मी जाणू शकते. नंदिनी स्वतःला अपराधी मानते आणि रडायला लागते आणि रडता रडता तिला सांगत असते की माझ्यामुळे तुझ्या आणि जीवाला एकत्र येता आलं नाही आणि मला स्वतःचीच लाज वाटते.
नंदी मनातल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिला पार्थचा फोन येतो. तेव्हा नंदिनी बोलते की पार्थचा फोन मला कशाला आला असेल. तेव्हा काव्यालाही त्या गोष्टीचं नवलच वाटतं. तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतो. नंदिनी आवाज येत नाही म्हणून नंदिनी बाहेर जाऊन फोनवर बोलते. तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतो की तुम्ही फ्री असाल तर एक काम करायचं का आपण तेव्हा पार्थ तिला बोलतो की आपण भेटूया का एका कॅफेमध्ये. तेव्हा पार्थ तिला मिलन कॅफेमध्ये भेटूया म्हणून कॅफेचं नाव सांगतं. तेव्हा नंदिनी बोलते की आत्ता बरं ठीक आहे येते मी, मला ॲड्रेस आणि लोकेशन पाठवा म्हणून नंदिनी सांगत असते. काव्या त्या दोघींचं बोलणं ऐकतं तेव्हा तिला समजतं की ते मिलन या कॅफेमध्ये आज भेटणार आहेत म्हणून. तेव्हा तिला कळत नसतं की काय करावं. तेव्हा तिला लगेच आठवतं. ती तातडीने जीवाला फोन करते. जीवाला सांगते, जीवा मी आत्ता ताई आणि पार्थचं बोलणं ऐकलं आहे. ते दोघं आज मिलन कॅफेला भेटणार आहे. तेव्हा जीवा बोलतो मग. तेव्हा काव्या बोलते की अरे तुला कळतं आहे का. ती जीवाला सांगते की 16 डिसेंबरचा जो प्रकार घडल्यानंतर आपण एकत्र चौघे भेटलोच नाही आहे. आपण चौघांनी आपल्या आयुष्यात आलेल्या वादाबरोबर बोलायला हवं आणि तसंच हा प्रश्न सुटेल. जीवालाही तिचं म्हणणं पटतं आणि तो भेटायला तयार होतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.